नमस्कार मंडळी. भक्तांची भक्ती बघून स्वामींनी जसं कौतुकाने पिठलं भाकरीचं जेवण जेवलं होतं, तसंच आपल्या लाडक्या स्वामींना बेसन खूप आवडतं. म्हणून आज अक्कलकोटला निघताना मी सुद्धा स्वामींसाठी अतिशय प्रेमाने बेसनाच्या वड्या बनवून घेतल्या होत्या. वड्या खूप मस्त झाल्या होत्या. त्यानंतर प्रवासात सोबत खाण्यासाठी आईने गरमागरम धपाटे केले आणि मग काय, आमची प्रवासाची तयारी. चिवडा, चकली, पाण्याचे ग्लास, प्लेट हे सगळं मी व्यवस्थित बॅगमध्ये भरून घेतलं. मग आम्ही रात्री बरोबर 2:38 उठलो आणि सर्व आवरून अक्कलकोटला निघालो. रात्री जातेवेळेस बाहेर पूर्ण शांतता होती आणि रास्ता अगदी अंधारात वेढलेला होता. संपूर्ण जग गाढ झोपेत असताना आम्ही मात्र स्वामींच्या ओढीने रात्रीच्या शांततेचा आनंद घेत चाललो होतो. खिडकीत बाहेर येणारा तो थंड वारा रात्रीचा प्रवास वेगळाच आनंद देत होता. सकाळी आम्ही एका छान ठिकाणी थांबलो. तिथे आम्ही सर्वांनी मस्तपैकी गरमागरम मिसळचा नाश्ता केला. मुलींनाही मिसळ खूप आवडली आणि नाश्ता झाल्यावर तिथेच बाजूला असलेल्या गार्डनमध्ये मुलींनी मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर मग आम्ही सोलापूर हायवेने निघालो. जसजशी आमची गाडी पुढे जात होती तसं मनात फक्त एकच नाव चाललं होतं, श्री स्वामी समर्थ. रस्ता कापताना मनात दर्शनाची ओढ, ती उत्सुकता आणि स्वामींच्या नगरीत जाण्याचा आनंद काही वेगळाच होता. गाडीत खिडकीतून येणारा गार वारा जणू स्वामींच्या आशीर्वादाची जाणीव करून देत होता आणि या सुंदर भावनेने आम्ही अक्कलकोट नगरीच्या जवळ पोहोचलो. अखेर आम्ही जेव्हा अक्कलकोट नगरीत पोहोचलो तेव्हा तिथे भक्तांची प्रचंड गर्दी होती. गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला मुख्य मंदिरात जाता आले नाही, तरी आम्ही स्वामींच्या या पवित्र वटवृक्षाचे मनोभावे दर्शन घेतले आणि स्वामींच्या रूपाचा हा सुंदर फोटो कॅमेऱ्यात टिपला. मग आम्ही तिथून मोठ्या महादेवाला निघालो. मोठ्या महादेवाला जाताना मस्तपैकी गाडीमध्ये अनन्याची आणि ज्ञानेश्वरीची मज्जा मस्ती चालू होती. मुख्य म्हणजे एवढ्या प्रवासात मुलींनी अजिबात परेशान केलं नाही. उलट त्या गाडीमध्ये स्वतः छानपैकी खेळत होत्या. गाण्यांच्या तालावर गाडीमध्ये छान मज्जा करत होत्या. आमचा हा पुढचा प्रवास. मोठ्या महादेवाला पोहोचलो तर तिथे पण खूप गर्दी होती, तरी तिथून आम्ही छान दर्शन घेतले. डोंगरावर असलेल्या या मंदिराचा व्ह्यू तर खूपच मस्त आणि अप्रतिम दिसत होता. मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.